प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेचा मतदारसंघ म्हणून म्हाडा मतदारसंघाकडे पाहिले जाते. याच मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील व रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढत दिसून येते. धैर्यशील मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी मदत करताना दिसून येत आहेत. परंतु स्वतः विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या सर्व निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर थेट धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया घेतली आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज गाव भेटी दरम्यान करंजकोप येथे दाखल झाले. मोठ्या प्रमाणात त्यांना भेटण्यासाठी काही गावकरी आलेले आहेत. काय मत करतायत धैर्यशील मोहिते पाटील हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. कशा पद्धतीने लोकसभेच्या या उमेदवारीबद्दल मोठी खलबत झाली होती आणि थेट धैर्यशील मोहिते पाटील आपल्या बरोबर आहेत. काय मत करतायत थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्या बरोबर आहेत धैर्यशील मोहिते पाटील. काय मत करताय लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात ते थेट जाणून घेऊ. भैयासाहेब, काय सांगाल की मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारीबद्दल खलबत झाली होती, तिकिटाबद्दल मोठ्या प्रमाणात खलबत झाली, काय सांगाल थोडक्यात याबाबत? आता उमेदवारी मिळालेली कामाला लागलेलं आहे आणि याच माध्यमातून आपल्यावरती मोठ्या प्रमाणात चिखलफेक करण्यात होती, संस्था बंद पाडल्या, त्याचप्रमाणे कारखान्यांची बिलावरती बी आपला आघात केला जात होता की बिलं भागवत नाहीत. याबद्दल काय सांगाल? विरोधी पक्षाकडून अशा वेळोवेळी चिखलफेक करण्यात आली होती, काय सांगतो? कसं आहे, रेटून बोल आणि खोटं बोल असं चाललेलं आहे. कुठली संस्था बंद आहे ही तर सांगावी त्यांनी. मोकळ्या दोघं सगळ्या संस्थेची नावं द्यायची. आता डिफॉर्मेशनची केस टाकलेली आहे, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. जे जे काय मोठ्याने बोलली ते सगळे मारतील आता 2-3 वर्षे हेलपाटा कोर्टात सगळेजण. जे आरोप आमच्या संस्थेवर केलेले आहेत की ज्या व्यवस्थित चाललेले आहेत आता कळल त्यांना. कोर्टाचे दररोज हेलपाटे मारायला लागल्यावर कळल काय असते ते मोकळ्यात बोलणं. त्याच पद्धतीने आपल्याकडे काही लोक होती, त्यांना विमानवाऱ्या केल्या आणि फोडली गेली. काही दिवसापूर्वी अभिजित दादाई पाटील करण्यात आले होते. काय सांगाल याबाबत? कसं आहे, महाराष्ट्रात सहकार वसंतदादांनी, कोरेंनी आणि विखेंनी रुजवला. अभिजित पाटील ही एक सहकारी संस्थेचं प्रतिनिधित्व करते आणि एखाद्या सहकारी संस्थेला ब्लॅकमेल करणं म्हणजे ते अभिजित पाटलाची मालकीची संस्था नाही आहे. ती एक विश्वस्त आहेत, लोकांनी निवडून दिलेली विश्वस्त आहेत, सभासदांची संस्था आहे आणि अशी सभासदांची संस्था संपू शकत नाही. आज त्या सभासदांची प्रतिक्रिया काय आहे हे तुम्ही जाऊन फील्ड रिपोर्ट जर घेतला ठिकाणी पंढरपूर तालुक्यात जेव्हा 57 गावं माढा लोकसभा संघाला जोडलेली आहेत, 57 गावात सुद्धा सभासद आहेत आणि तिकडे पंढरपूर मंगळवेढा आहे. नुसतं त्यांना जे प्रेशर आणलं त्याचा इफेक्ट काय झालाय ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला समजेल सभासद किती चिडलेले आहेत. आपलं एक सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एक वाक्य आणि एक ट्रोलिंग केलं जाते कशा पद्धतीने की एक गाढवाचा जो मुद्दा आहे किंवा तो तुम्ही सांगताय तो काय आहे नेमका? गाढवाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला समजलं नाही बहुतेक. ते गाढवाची जी गोष्ट मी सांगतो की गेल्या वेळेस आम्हाला लोकांनी साथ दिली. आम्ही एका व्यक्तीला चांगलं समजलं, तरुण आहेत काहीतरी करतील, परंतु कुठलीच योजना केली नाही. जाईल तिथं भांडणच लावायचं काम त्या व्यक्तीनं केलं. आज आम्ही जबाबदार आहे. आम्ही लोकांना सांगितलं. आता माझ्या शेजारी धुमाळ साहेब आहेत, त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस काम केलं. अनेक लोक आहेत अशी सगळ्या अख्ख्या माढा लोकसभा मतदारसंघात. सह्याद्री सुद्धा आहेत माझ्या शेजारी. त्यांना तर तयार करण्यात आम्हाला 3 दिवस गेले होते प्रचार करा म्हणून. केलं एका अपेक्षेने आम्ही सगळेच राहिलो. सगळ्यांनी मनापासून काम केलं. त्यांना 1,16,000 मतांनी निवडून आणलं. आम्ही मोठं वाटेकर या पापामध्ये निवडून आणण्यात. फलटण तालुका थोडा आहे, कोरेगाव काय नाही आहे त्यात वाटेकरी. त्यांनी तर -3,500 केलेला आहे. प्लस आहे मायनस आहे? प्लस आहे. प्लस 3,500 आहे आणि फलटण मायनस आहे. तिथे गेट पाहिजेत आणि कर्मचारी पाहिजेत. 5 वर्षात हे कर्मचारी आणू शकले नाहीत आणि गेट पण उभा करू शकले नाहीत. हे मागचं कारण सांगतो. रेल्वे येते, रेल्वे मग खाली उतरतो, ते चेन लावतो, रेल्वे पुढे नेतो, परत रेल्वे थांबवतो, परत ते चेन काढतो. असं 4 वेळा करायला लागतं त्याला त्या रूटला. आणि एवढं करून 5 तासांनी जर पुण्याला रेल्वे पोहोचत असेल आणि गाडीने 1.5 तासात पोहोचत असेल, तुम्ही खासदार म्हणून काय उपयोग झाला? तिथं जनतेसाठी कामं करायची. तासात पुण्याला पोहोचायला पाहिजे होती ना. तासाला जर रेल्वे पुण्यात पोहोचत असते, सकाळी एक शिफ्ट असते आणि रात्री एक शिफ्ट असते, तर आज अनेक मुलं फलटण तालुक्यातली, कोरेगाव तालुक्यातली तिथं जॉबला आहेत.
जी मुलं जॉबला आहेत ती घरी आली असती ना. आई वडील पण निश्चिंत राहिली असती, समाधान राहिली असती. पोरग दररोज घरा झोपायला येते, मुली दररोज घरा झोपायला येते, जॉब पण करते, पैसे वाचले असते. आज पुण्यात जाऊन नोकरी करणं आणि तिथं फ्लॅटचं भाडं भरणं, तिथले जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि गावाकडचे जीवनावश्यक वस्तूंचे दर, हा फरक आहे ना. जे ऍज अ खासदार म्हणून केंद्राच्या पैशाचा उपयोग इथं आणून लोकांची सेवा करायला पाहिजे ते काय केलं नाही. म्हणून आम्ही